नगरपालिका निवडणुकीमध्ये गेवराईत पंडित आणि पवार हे नात्यानं एकमेकांचे व्याही असणारे कुटुंब राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून एकमेकांना भेटले। अगदी घरावरती चाल करून जाण्याइतपत त्यांच्यात संघर्ष भडकला। दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती हत्येचा कट रचल्याचा आरोप झाले। बीडच्या एसपींना गेवराईत धाव घेऊन परिस्थिती हाताळावी लागली। नगरपालिकेच्या मतदाना दिवशीच पंडित पवार संघर्ष घडल्यानं याची राज्यभरात चर्चा झाली। पोलिसांनी दोन्ही बाजूच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती गुन्हेही दाखल केले। तर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी बाळराजे पवारांवरती त्यांनी हत्या करण्याच्या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करत काही पुरावे पोलिसांना देत कारवाईची मागणी केली। या घटनाक्रमानंतर गेवराईतील वातावरण जरी सामान्य वाटत असलं तरी पवार पंडित कुटुंबाच्या मनात असलेली आग नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पुन्हा बाहेर पडू शकते। ही शक्यता गृहीत धरत पोलीस अलर्ट मोडवर आहेत। पण व्याहीतला हा वाद नेमका काय आहे? पवार पंडितांमध्ये वादाची ही तिरंगी का पडली? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। गेवराईच्या राजकारणावरती 30 वर्षांपूर्वी पकड असलेल्या माजी आमदार माधवराव पवार यांच्या कुटुंबातील लक्ष्मण आणि बाळराजे पवार हे दोन भाऊ। त्यांची सख्खी बहीण पंडित यांच्या कुटुंबात जयसिंगराव शिवाजीराव पंडित यांना दिली आणि पंडित पवार कुटुंब व्याही बनले। राजकारणात दोन्ही कुटुंबांनी काही तडजोडी केल्या। नगरपालिकेची सत्ता पवार कुटुंबाकडे तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पंडितांकडे असा हा समझोता झाला। त्यामुळे गेले 30 वर्ष गेवराई नगरपालिकेवरती बाळराजे पवार व त्यांच्या कुटुंबाची एक हाती सत्ता कायम आहे। तर दुसरीकडे गेवराई विधानसभेतून कोण लढणार यावरून पंडित कुटुंबातच वाद झाले। पदमराव पंडित यांनी 2 वेळा अपक्ष निवडणूक लढवत जिंकली। काँग्रेसची विचाराच्या पंडित घराण्यातील सत्तेचा संघर्ष पुढे वाढत गेला। शिवाजीराव पंडित यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव अमरसिंह पंडित हे 2 वेळा आमदार राहिले। पण त्यांना आपले चुलत बंधू बदामराव पंडित यांच्याशी संघर्ष करावा लागला। एकीकडे पंडित कुटुंबातच संघर्ष सुरू असताना 20 वर्षांपूर्वी गेवराईत घडलेल्या एका घटनेनं पवार कुटुंबावरती मोठं संकट कोसळलं। बाळराजे पवार यांच्यावरती कैलास बिद्रे नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा आरोप आणि खटला चालला। यात न्यायालयाने बाळराजे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। बाळराजे तुरुंगात असताना लक्ष्मण पवार यांनी गेवराईतील राजकारणाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली। बाळराजे पवार शिक्षा भोगत असताना पंडित कुटुंबानं पवार कुटुंबाला एकटं सोडलं अशी भावना या कुटुंबाची झाली आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला। बाळराजे पवार तुरुंगात गेल्यानंतर गेवराई तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। भाजपमध्ये असताना 2004 मध्ये अमरसिंह पंडित यांचा बदामराव पंडित यांच्याकडून पराभव झाला आणि नाराज झालेल्या अमरसिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली। पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। अशात भाजप नव्या नेतृत्वाच्या शोधामध्ये असताना गोपीनाथ मुंडे यांनी अमरसिंह पंडित यांना पर्याय म्हणून बाळराजे पवार यांचे बंधू लक्ष्मण पवार यांना पक्षामध्ये आणलं। लोकसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार यांनी गेवराईत भाजपचे नेत्याचे काम केले। त्याचे बक्षीस म्हणून 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुकीमध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले। नगर परिषद तुमची, विधानसभा आमची हा पंडित पवारांच्या कुटुंबात झालेला अलिखित करार बाळराजे यांच्या तुरुंगातील जन्मठेपेच्या शिक्षेनंतर मोडीत निघाला। गेवराई नगर परिषदेसह विधानसभा मतदारसंघावरही पवार कुटुंबाने आपली मजबूत पकड मिळवली होती। इकडे लक्ष्मण पवार यांनी पंडितांना टोकाचा विरोध करत भाजपची ताकद वाढवली, तर पंडित कुटुंब पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी धडपडत होते। दरम्यान लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा भाजपचे नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला। तिकडे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बाळराजे पवार यांच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाली आणि बाहेर येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती बाळराजे यांच्यासारखा गेवराई तालुक्याच्या राजकारणात पकड असलेला नेता आल्यानं मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पत्नी गीता पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत बळ देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान नगरपालिकेच्या प्रचारामध्ये पवार विरुद्ध पंडित यांच्यातील आरोप प्रत्यारोप हे वैयक्तिक पातळीवरती गेले। पंडित यांच्याकडून बाळराजे हे खून करून परतलेले आहेत याचा वारंवार उल्लेख केला जाऊ लागला। यातून वादाची पार्श्वभूमी तयार झाली। त्याचा भडका शेवटी मतदानाच्या दिवशी उडाला। एक मतदान केंद्रावरती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार या गेल्या असताना तिथे उपस्थित राष्ट्रवादीचे पृथ्वीराज पंडित यांनी नात्याने सख्या मामी असलेल्या गीता पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचं बोललं जातं। यातूनच मग बाळराजे पवार आणि पंडित समर्थकांमध्ये राडा झाला। एकमेकांची कार्यालय, बंगल्यांवरती चाल करून जाण्याबाबत हे प्रकरण बिघडलं। दगडफेक, हाणामारीमुळे दोन्ही बाजूने काही जण जखमी झाले। अमरसिंह पंडित यांच्या पीए डायकर यांना गंभीर दुखापत झाली।
बीडमध्ये यांच्यावरती उपचार सुरू असताना त्यांनी बाळासाहेब पवार आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयावरती केलेला हल्ला हा अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याचा कट होता असा गंभीर स्वरूपाचा आरोप करत खळबळ उडवून दिली। त्यानंतर विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांनीही तोच आरोप करत पोलीस अधीक्षकांची भेट घेत काही पुरावेही दिले। तर दुसरीकडे बाळासाहेब पवार यांच्या एका जखमी समर्थकानेही अमरसिंह पंडित हे स्वतः हल्ला करण्यासाठी हातात कट्टा घेऊन आले होते आणि ते बाळासाहेब पवार यांना जिवंत सोडायचे नाही, पृथ्वी तू मार असे म्हणत आल्याचा दावा केला। आता या दोघांच्या दाव्याची चौकशी पोलीस करतायत। एकूण काय तर राजकारणातही महत्त्वाकांक्षेने नात्याने एकमेकांचे व्याही असलेले पंडित आणि पवार कुटुंबांना आता एकमेकांच्या जीवावरती उठले। त्यामुळे आता कोण का कोणावरती आरोप करते आणि कोणाचे आरोप सिद्ध होत आहेत आणि एकंदरीतच निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी नेमकं काय घडतंय बीडमध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।